तयार व्हा तुम्ही, स्नानासाठी तयार व्हा तुम्ही, स्वच्छ साबुने अंग धुवा, स्वच्छ साबुने अंग धुवा, काऊ चिवचे नको स्नान ते, काऊचिवचे नको स्नान ते, भरपूर पाणी ओतून घ्या, भरपूर पाणी ओतून घ्या, शरीर ताजे मनही ताजे, शरीर ताजे मनही ताजे, उत्साही होऊन जावे, उत्साही होऊन जावे, स्वच्छ निरोगी होण्यासारे, स्वच्छ निरोगी होण्यासारे, ध्यान देऊनी ऐकावे. ध्यान देऊनी ऐकावे. दुसरं कडवं झालं, बरोबर की नाही? आता याच्यात काय सांगितलं सांगा. हा तू मधला बंद लावलेला. हा सांग 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 तूच हा. सकाळी दात घासून झाल्यावर आंघोळ करावी हा. व साबणाने स्वच्छ अंग धुवावे व जास्त पाणी ओतून घ्यावे. हा. त्यामुळे आपलं शरीर व मन दोन्ही स्वच्छ राहते. छान छान, टाळ्या वाजव त्याच्यात. कारण ते महत्वाचं असते. काही नाही ना आंघोळीचा सुद्धा कटाळा. काय आंघोळ करायची सकाळ सकाळ उठून बोलून. बाकीचं द्यायचं, अरे पाणी तापलं घेतो काय बरं, थांब जरा. अगं पाणी तापले, अगं थांब जरा. याच्यातच टाइमपास चालू असतो आपला. बरं करायला सांगितलं तर मग काही आंघोळ कशी काय 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 घुसायचं. साबण लावायला सांगितलं, लावायचं, इकडे लाव तिकडे लाव इकडे लाव. आणि लगेच गेलं का कोळशी एकदाची पाचली पटकन रिकामी करतोय आणि बाहेर पडून अशी घाई झालेली असती. मग पटकन लगेच भडभड 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 तांबडी पाणी उठून घ्यायचं आणि मग आलं बाहेर, दे मला टावेल दे मला. मग ते टॉवेल ज्या वेळेला घेतात, ज्या वेळेला अंग पुसायला जातात तेव्हा इकडं साबण लागला असतो तसाच, कानात कुठं तरी साबण तसाच. का मनापासून आंघोळ केलेलीच नसते, हे की नाही? नुसती गडबड. कधी एकदा मी काय करतो, माझ्या आंघोळ उरकून घरामध्ये जाऊन काय असेल खायचं रेटायचं तर ती पहिलं बघितलं पाहिजे ना मला. मग ती गडबड असते आपली पाठीमागे. तर तसं करायची गरज नाही. हे ज्या गोष्टी आहेत सकाळच्या आपल्या सगळ्या शांतपणे आणि व्यवस्थितपणे झाल्या पाहिजे. म्हणजे दुसरा मंत्र मी सांगितला की स्वच्छ साबण. आता काऊ चिवचं स्नान नको म्हटलं मी, म्हणजे बडबड तुम्ही पाणी घेतात, तुम्ही काऊ चिवचं स्नान नको असं मी म्हटलं. का बरं असं म्हटलं? काय कावळ्या चिमण्या आंघोळ करत नाहीत का? त्यांच्यासारखे आंघोळ नको असं म्हटलं. म्हणजे काय करतात बरं मग ते? पाहिलं की त्यांचं निरीक्षण केलं कधी तुम्ही? सर त्या पुढे टाकला असेल तर त्याच्यामध्ये जाते ते नांगूळ. डकल्यात असो ते डकल्यात जाऊ दे, पण ते किती एक दोन वेळा फडफड फडफड केलं का गेल्या उडून झाली त्यांची आंघोळ, आहे का नाही? ते कावळे चिमणे काय डुंबत बसतात का त्याच्यामध्ये? नाही. त्यांना काय एवढी काही नसते. त्यांचं आपलं पटपट फडफड करायचं, ते डकल्यातून लगेच पटकन बाहेर निघून जायचं, झालं संपले त्यांची आंघोळ. तशी आंघोळ आपली नको. आता त्यांचा शरीर छोटं आहे, ते छोट्या शरीराला जेवढं पाणी लागतं, आपल्या हाताला जेवढं पाणी लागतं तेवढं त्यांना असलं का पुरेसं होतं. पण आपलं शरीर तेवढं आहे का त्यांच्यासारखं? त्यांच्यासारखी आंघोळ करून जमेल का? तर 2 तांबे घेतले, झाली माझी आंघोळ, गेला उडून. पुढच्या कडवर, बोटांच्या अग्रावर तुमच्या नका वाढवू नखे अति. बोटांच्या अग्रावर तुमच्या नका वाढवू नखे अति. नखामधून पोटामध्ये रोग जंतू मग प्रवेशती. रोग जंतू मग प्रवेशती. आरोग्याच्या या शत्रूंना वेळोवेळी छाटावे. स्वच्छ निरोगी होण्यासारे ध्यान देऊनी ऐकावे. तिसरं कडवं झालं, आहे की नाही? काय सांगितलं? रोग जंतू खाताने आपल्या पोटात जातात. हा, आपल्या आपण आता ते आरोग्याचा भाग काय शाळेमध्ये आल्यानंतर आपण वर्गांमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल बघा, कुणीतरी मंत्री असेल त्याने आपले ते पोरांचे नख कापले. त्या नखामध्ये कुठल्याही प्रकारची काय साचत नाही, घाण साचत नाही, आपले हात स्वच्छ राहतात. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे हेही लक्षात ठेवायचे की नख स्वच्छ करणे, नख वेळच्या वेळी कापणे, म्हणजे त्यामुळे तुमचे पुढचे होणारे आजार टळणार आहे. आता पुढचं, खाद्यवस्तू त्या उघड्यावरच्या तुम्ही कधीही खाऊ नका. गाडीवरची आईस कांडी
अन कुल्फी तुम्ही मागू नका, दूषित पाण्यामधून येती, रोग जंतू ते नवे नवे, स्वच्छ निरोगी होण्यासारे, ध्यान देऊनी ऐकावे. आता काय सांगितलं? हा सांग. ते उघडं जेवण खाऊ नका आणि आईस्क्रीम मागू नका. हा एवढं कळलं तिथलं झालं आपल्याला. शौच नको कधी उघड्यावरती, घाणीवर माशा बसती, तशाच बसती अन्नावरती, रोग जंतू मग पसरविती, शौच कुपांचा करुणी वापर, इतरांनाही सांगावे, स्वच्छ निरोगी होण्यासारे, ध्यान देऊनी ऐकावे. आता काय सांगितलं? हा लाल शर्ट आपला टी शर्ट. हा शौच उघड्यावर बसू नये आणि शौच दुसऱ्यांना उघड्यावर बसून देऊ नये. हा आणि काय करावं मग? शौचालयाचा वापर करावा. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता शहरामध्ये सगळीकडे घरामध्ये संडास आहे, ते आहे त्यांच्याकडे ते जायला, त्यांना कुठं बाहेर जायला चान्सच नाही. पण आपल्याकडे इथं पाहिलं तर सगळं होल वावारी आवर आहे ना, आहे का नाही? सगळं मोकळंच आहे आपल्याला इथं. सकाळी उठलं का डबडं घेऊन पळायला मोकळा आपण. काय गरज पडली तिकडे त्या संडासा बसा रेन कुथा रेन कोणी सांगितले म्हणा, नाही का? काही काय आपल्या घरातले जुनी लोक ते त्यांना त्या संडासामध्ये संडासलाच येत नाही, त्यांना बाहेरच जायला लागत. त्यांना तलफीच वेगळे आहे का नाही? असं जर असेल तर मग काय होतं, ते सरकारने प्रत्येकाला सांगितले की आता कुणी त्याच्यासाठी अनुदानं दिली. तुम्हाला लक्षात घ्या, प्रत्येक माणसाला त्याचं अनुदान मिळाले. त्या अनुदानातून काही ना संडास बांधायला सांगितली. आपण आपलं घर बांधतो म्हटल्या घराजवळ आपल्या जाण्यासाठी जी शौचाची जी सोय आहे ती आपल्या घरातल्यांसाठी केलीच पाहिजे. पूर्वीच्या काळी असं व्हायचं, पूर्वीच्या काळी हा प्रकार नव्हता, माहीत नव्हता. लोक जायची वड्याला जायची, कुठं जायची, बाटल्या घेऊन जायची, टरमळं घेऊन जायची, कुठं काय आहे का नाही? आणि मग पार समोर हा समोर बसून हा इकडून हा तिकडून गप्पा मारायचा, तो तिकडून गप्पा मारायचा, यांचे बसले म्हणजे ते गप्पा मारायचं ठिकाण असायचं त्यावेळेला, आहे का नाही? तसं आता नाही. आता त्यावेळेला तेवढं का असायचं, बरं गोळक्याने जायचं बरं का, एकटं कुणी जात नव्हतं त्यावेळेला. बाया पण तसेच आणि पुरुषही तसेच होते त्यावेळेला. पण कारण काय होतं त्याचं? कारण एकतर भल्या पाठे जावं लागलं, स्त्रिया तर भल्या पाठे जायच्या. मग त्यावेळेला रानटी शॉपचं खावं, म्हणजे काय होतं, आपण त्याला रानटी जनावर होती ती खाली यायची ओढ्याला पाणी प्यायला, कुठं काय व्हायचं त्याच्यातून त्यांच्यावरती हल्ले व्हायचे. संडासला गेलं का तसंच उडून घेऊन जायचे. म्हणून त्या जोडीला कुणीतरी पाहिजे, याच्यासाठी 4-4, 8-8 जण एकत्र जायचे, लक्षात घ्या. आता मात्र आता सुद्धा बघा, तुम्हाला आता बाहेर पडायचं म्हटलं जसं कळायला लागलं की आता बिबटे फिरतायत, आमचं कोणाच्या घराजवळ आला, कोणाच्या दाराजवळ आला, असं बातम्या पाहता की म्हटलं तुम्हाला नकळत काय वाटते? भीती वाटतेच की नाही आपल्याला? मग जाल का आपण अशा वेळेला बाहेर सांडासला कुठं? बरं जायचं तर जायचं ठीक आहे, आला कुठं पोह टाकून आपला, त्या पोहावरती काय बसणार आहेत? माश्या बसणार आहेत. त्या माश्या त्याच्याच पाठीमागं परत गोंगट चालला. तो जरी उठून धुवून निघाला तरी गोंगट चालणार. बरं गेला की तिथं चालत चालत तो येणार कुठं? त्याच्या घरामध्ये. तो घरात शिरला मग त्याच्या पाठीमागं आल्या माश्या कुठं? त्याच्या घरात. बरं नुसत्या घरात येऊन थांबतात का? त्या यांनी खायला घेतलं का त्या माश्या सोबत त्याच्यासोबत खायला बसणार? विचार करा. असं जर होत असेल तर आपण बाहेर जावं का? बरं दुसरं जे जात असेल त्याला सुद्धा काय केलं पाहिजे? आपण हे समजावून सांगितलं पाहिजे की बाबा असं नका करू, याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोका तयार होतो. नुसतं आपल्या नाही, बरं करतोय एक जण आणि त्याला फेडायचं सगळ्यांनाच लागतं ना अशा वेळेला. बरं ती त्याच्याच्या पोहावरची माशी काय त्याच्याच घरात शिरते असं आहे का? आपल्याही घरात शिरू शकते, ती कुठेही जाऊ शकते. जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूची असणारी जी स्वच्छता आहे ती आपण आपली स्वतः ठेवली पाहिजे, घाण बाजूला केली पाहिजे. तरच हे माशांचा वावर, डासांचा वावर, हे जे होतं अनेक आजार होतात हे आपल्यापासून काय होतात? थोडेसे बाजूला राहतात, पळतात, लांब होतात. कळले? पुढचं शेवट. रात्र जाहली पटपट जेवा,
उगा उशिरा जागू नका उगा उशिरा जाऊ नका दात घासल्या विना कधी दात घासल्या विना कधी तसेच झोपी जाऊ नका तसेच झोपी जाऊ नका ठेवा ध्यानी मंत्र असे देवादानी मंत्र असे कधी न त्यांना विसरावे कधी न त्यांना विसरावे स्वच्छ निरोगी होण्यासारे स्वच्छ निरोगी होण्यासारे ध्यान देऊनी ऐकावे ज्ञान देऊनी ऐकावे या बाळांनो आज शिकूया या बाळांनो आज शिकूया आरोग्याचे मंत्र नव्हे आरोग्याचे मंत्र नव्हे स्वच्छ निरोगी होण्यासारे स्वच्छ निरोगी होण्यासारे ध्यान देऊनी ऐकावे ज्ञान देऊनी ऐकावे म्हणजे परमेश्वर झाला आपला परमेश्वरानंतर आपल्या शरीराची देखभाल आपण पाहिली कारण परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आपल्याला देह दिलाय मनुष्य देह दिलाय आणि या देहाची काय केलं पाहिजे आपण स्वच्छता राखली पाहिजे यासाठी आपण आरोग्य केंद्रातून स्वच्छता कशी राखायची हे शिकलो बरोबर आता आपण आपलं थोडंसं अभ्यासक्रमाकडे जाऊ काय होतं आता तुम्ही